हॅलो. हॅलो, जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. मला दोन प्रश्न विचारायचे होते तुम्हाला. हो. 2024 आणि 25 मध्ये अतिवृष्टी आणि गारपीट झाली होती. काही हम्म. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यांना अनुदान मिळाले होते. हो, बरोबर. परंतु काही शेतकऱ्यांना ते अनुदान मिळाले पण नव्हते. हम्म. अद्यापही ते मिळालेले नाही अजून. हो. आणि आता वाटप सुरू झाली असे म्हणतात. हम्म. मग नक्की ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ती? हो, नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू झालेलं आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान न मिळण्याच्या मोठ्या प्रमाणावरती तक्रारी आणि सूचना देखील देण्यात आल्या. आता यामुळेच म्हणजे ह्या ज्या काही तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, तर याच पार्श्वभूमीवर अधिवेशन सुरू असताना आता थकीत शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. तर आज 26 फेब्रुवारी रोजीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. मग आता हे थकीत असलेल्या अतिवृष्टी अनुदानाचं वाटप आणि अतिवृष्टी अनुदानाची जी नवीन मंजुरी आहेत याबद्दल जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती आपण या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जर पाहिलं तर राज्यात बरेच शेतकरी बांधव केवायसी करून सुद्धा जवळपास 1 वर्षापासून अतिवृष्टी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. हो. यामध्ये काही भागातील जे प्रस्ताव आहेत हे दुबार लाभार्थ्यांमुळे रद्द करण्यात आले. तर काही लाभार्थ्यांचं अनुदान हे अद्याप वितरित करण्यात आलेलं नव्हतं. जसं की तुम्ही विचारलेलं आहे, काही शेतकऱ्यांना ते मिळालं, परंतु काही हो. शेतकऱ्यांना मिळालं नव्हतं. मग नाही. बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना गारपीट असेल किंवा मग गारपिटीचं जे अनुदान आहे तर हे त्यांच्या खात्यात जमा झालेलं नव्हतं. मग 2024 मध्ये अतिवृष्टी अनुदानासाठी सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली होती. पण काही तांत्रिक अडचणींमुळे या अनुदानाचं वितरण हे त्यांच्या बँक खात्यात करण्यात आलं नव्हतं. आणि हो. अशाच प्रकारचं आपण जर पाहिलं तर थकीत असलेलं अनुदान हे अखेर वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आजच सुरुवात करण्यात आलेली आहे. तर आज 26 फेब्रुवारी 2026 पासून ज्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी केलेली आहे, अशा ई-केवायसी केलेल्या आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अनुदानाची रक्कम आता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, तर यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, नाशिक असेल, धाराशिव असेल, अशा वेगवेगळ्या सर्व जिल्ह्यांमध्ये केवायसी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले आहे आणि ते शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत अनुदानाच्या, अशा संपूर्ण लाभार्थ्यांच्या ज्यांचं अतिवृष्टी अनुदान अद्यापही त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेलं नव्हतं, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात हे अतिवृष्टी अनुदान 2024 आणि अवकाळी पावसाचं अनुदान 2025 यामध्ये आपण जर पाहिलं तर जानेवारी ते मे असा कालावधी आहे. तर या जानेवारी ते मे या कालावधीतील बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. आता आपण जर पाहिलं तर याचबरोबर राज्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 मध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस नुकसान भरपाई देखील शेतकरी बांधवांना देण्यात आली. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून ऑक्टोबर 2025 पर्यंत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. परंतु आपण जर पाहिलं तर यामध्ये सुद्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये उशिरा बाधित झालेले जिल्हे आहेत. त्यामध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधव मात्र अनुदानापासून वंचितच होते. बाकी जिल्ह्यांमध्ये वितरण झालेलं आहे, परंतु हे 3 जिल्हे वंचित राहिले होते. हो. आणि मग अशा नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास 64,70,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला. आता यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये बाधित झालेल्या 126 शेतकऱ्यांना 3,65,000 रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3,088 शेतकरी बांधवांना 60,84,000 रुपये, तर दुसऱ्या प्रस्तावाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 शेतकरी बांधवांना जवळपास 21,000 रुपये, असे एकूण 3,200 शेतकऱ्यांना 64,70,000 रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजेच एकंदरीत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2024 असेल आणि 2025
या दोन्ही वर्षांमधील अतिवृष्टी अनुदानासाठी अनेक शेतकरी बांधव वंचित होते आणि त्यांची महत्त्वाचं म्हणजे आपण यापूर्वीही अनेक व्हिडिओ बनवले, त्यामध्ये असं सांगितलं जायचं की ज्या शेतकरी बांधवांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांना लाभ भेटणार नाही. परंतु या शेतकरी बांधवांची केवायसी प्रक्रिया पूर्ण असून सुद्धा त्यांना अद्यापही याचा लाभ भेटला नव्हता आणि त्यामुळेच अर्थसंकल्पीय अधिवेशन जे सध्या सुरू आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याच्या मोठ्या प्रमाणावरती तक्रारी करण्यात आल्या आणि याच अनुषंगाने आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच राज्य शासनाच्या माध्यमातून थकीत शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तर धन्यवाद. धन्यवाद मॅडम.